मंथन कर बाबा जो सुनाते हैं उससे एक्ट में लाना है। प्रश्न, बाप किन बच्चों पर सदा ही राजी रहते हैं? उत्तर, जो अपनी सर्विस आप ही करते हैं, बाप को फॉलो करते हैं, सपूत है, बाप के बताए हुए रास्ते पर चलते हैं, ऐसे बच्चों पर बाप राजी रहता है। बाबा कहते, बच्चे कभी भी अपने ऊपर अकृपा नहीं करो। अपने को सावधान करने के लिए अपनी एम ऑब्जेक्ट का चित्र पॉकेट में रखो और बार बार देखते रहो तो बहुत खुशी रहेगी। राजाई के नशे में रह सकेंगे। गीत। ओम नमो शिवाय। ओम शांति। जिसकी महिमा तुम बच्चे सुन रहे हो, वह तुम्हारे सम्मुख बैठ तुमको राजयोग सिखा रहे हैं। जो कोई कुछ करके जाते हैं तो उनके पीछे उनकी महिमा गाई जाती है। जैसे शंकराचार्य अपने सन्यास धर्म को स्थापन करके गए हैं, तो उनकी महिमा यहां ही अब जरूर होगी। सन्यासियों की डिनाइस्टी नहीं कहेंगे। अन्य धर्मों में तो डिनाइस्टी राजाओं की चलती है। सन्यासियों में राजाओं की डिनाइस्टी नहीं चलती। जैसे क्रिश्चियन की राजाई चलती है, धर्म भी है, राजाई भी है, वैसे यह देवताओं का धर्म भी है और राजाई भी है, जिसके चित्र भी बने हुए हैं। नीचे राजयोग की तपस्या कर रहे हैं और ऊपर में राजाई का चित्र है। राजाई में तुम्हारा यहाँ का ही चित्र दिया जाता है। भविष्य का चित्र उसी नाम रूप वाला तो हाथ आ न सके। तुम जानते हो, हम अभी राजयोग सीख रहे हैं, फिर ताज सहित राजाई करेंगे। वह नाम रूप आदि सब बदल जाएंगे। तर बाबा म्हणता है, जो चित्र बना हुआ है तुम्हारा राजाई का चित्र, उसका परिणाम है। जे तपस्येमध्ये बसवलेल्या मूर्त्या आहेत, त्या दाखवलेल्या ज्या मूर्त्या आहेत, तपस्वी मूर्त्या ज्या दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या मंदिरामध्ये, तिथं मधुबनला देलवाडा मंदिरामध्ये, बाबा म्हणता ये तुम्हारे तपस्या का यादगार है। तुम्ही जे माझं ध्यान केलेलं आहे त्याचे यादगारमध्ये ह्या मूर्त्या बनलेल्या आहेत। ध्यानामध्ये, ध्यानस्थ स्थितीमध्ये दाखवलेल्या त्या मूर्त्या आहेत। आणि वरती त्या मंदिरामध्ये, देलवाडा मंदिरामध्ये वरती राजाई दाखवलेली, स्वर्गाचा नजारा दाखवलेला है। तो जब हम तपस्या करते हैं तो हमें राजाई प्राप्त होती है। जब हम भगवान की याद में रहते हैं, जब हम याद से अपने आप को बदल लेते हैं, तब हमें राजाई प्राप्त होती है। तो मग त्यावेळेला जे दादींना वगैरे बाबांनी चित्र काढायला लावले होते, स्वतःचे फोटो बनवायला लावलेला होता, की पहिले तुमचं चित्र जे योगामध्ये बसलेले ते चित्र, त्याच्यावरती दाखवलं राजाईचं चित्र, राजाई प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं त्या चित्रामध्ये चेहरा तुमचाच दाखवा। तो जो आत्ताचा चेहरा आहे तोच दाखवायला सांगितला बाबांनी वरती। ते जसं आपण चित्र, मिक्स चित्र, पहिले आपलं ध्यानामध्ये बसलेलं आपलं चित्र या शरीरामध्ये, नंतर याच शरीराचा चेहरा, जो चेहरा आहे, आणि वरती मुकुट वगैरे, जसं आपण राजा बनलेलो आहे, राजकुमार बनलेलो आहे, आणि वरती शिवबाबा, असे चित्र बनवायला लावले होते बाबांनी त्यावेळेला। तर बाबा म्हणताय कि भविष्य का राजाई में तुम्हारा यहाँ का ही चित्र दिया जाता है। जेव्हा आपल्याला ते चित्र बनवायचं यादगार म्हणून,
की मीच राजा बनणार आहे, आपला इथला चेहरा जो राजयोग करतोय तो आणि जो भविष्यामध्ये आपण राजा बनणार आहे तो सेम दाखवला, कारण माहिती नाही आपला पुढचा चेहरा कसा राहणार आहे. मग इथला चेहरा दाखवायला सांगितला बाबांनी त्याच्यामध्ये. तर त्याविषयी बाबा म्हणताय की राजाई में तुम्हारा यहाँ का ही चित्र दिया जाता है, भविष्य का चित्र उसी नाम रूप वाला तो हाथ आ न सके. ते तर माहिती नाही आपल्याला कोणता चेहरा होता सत्युगामध्ये, म्हणून बाबांनी हाच चेहरा वापरायला सांगितलं ते चित्र बनवत असताना. तुम जानते हो हम अभी राजयोग सीख रहे हैं, फिर ताज सहित राजाई करेंगे. आता आपण राजयोग शिकतोय, राजा बनण्यासाठी योग करतोय, योग शिकतोय. मग बाबा म्हणताय ताज सहित राजाई करेंगे, मग ऍक्च्युअल प्रत्यक्ष दुनियेवरती आपलं राज्य येईल. तो ताज सहित राजाई करेंगे. अभी राजा है, हम खुद के राजा है और हमारे जैसे बादशाही किसी को भी नहीं है. त्या अर्थाने आपण राजा है संगम युगामध्ये, कि हम अभी खुद के राजा है, खुद के मालिक बने हैं और हमारी जो स्थिति है, अंदर की जो स्थिति है, उसकी जैसी स्थिति दुनिया में आज किसी की भी नहीं है. कोणी कोणत्याही पदावर असू द्या, कोणत्याही पोझिशनवर असू द्या, कितीही पैशावाला असू द्या आणि कोणत्याही त्या धर्मामध्ये साधू संन्यासी असू द्या, त्याची आतली जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा आपण खूप श्रेष्ठ आहे. तर म्हणून बाबा म्हणते यहां भी राजा, लेकिन वहां पर तो तुम मुकुट के सहित, ताज सहित राज करोगे. प्रत्यक्ष दुनियेवरती डायरेक्ट दिसणारं तुमचं राज्य असणार आहे. वह नाम रूप आदि सब बदल जाएंगे. मग हा चेहरा नाही राहणार, हे शरीर नाही राहणार, आपण आत्मा तिथं जाऊ आणि दुसऱ्या शरीरामध्ये राहून आपण या दुनियेवरती राज्य करणार आहे. यह चित्र भी बच्चों को अपने पास रखना चाहिए. जो बच्चे समझते हैं हम भविष्य राजाई पद पाएंगे, हर एक जो भी ब्राह्मण कुलभूषण है और जिनको निश्चय है, निश्चय तो सभी को होता ही है, कहते हम श्री नारायण को वरेंगे तो राजयोग का चित्र और ऊपर में राजाई का चित्र और उनके ऊपर शिव बाबा का चित्र. तर बाबा म्हणतात ज्यांना विश्वास आहे, ज्यांना पक्क आहे किंवा ज्यांना पक्क करायचंय की मला भविष्यामध्ये राजा बनायचंय, मी आता ब्राह्मण बनलेलो आहे, भविष्यामध्ये मला देवता बनायचंय, राजा बनायचंय, त्यांनी बाबा म्हणताय असं चित्र बनवून घ्या. बनवून घ्यायला पाहिजे ते आपण. बाबांनी 5 वर्षापूर्वी आपल्याला हे सांगितलं होतं, आपण नाही केलेलं आहे, करू शकतो आपण, करायला पाहिजे. बाबा म्हणताय कसं चित्र पाहिजे ते, राजयोग का चित्र, हम राजयोग में बैठे हैं वो चित्र, फिर उसके ऊपर राजाई का चित्र, त्याच्यामध्येच वरती आपण बसलेलो आहे, त्याच्यावरतीच आपण तयार झालेलो आहे हे चित्र, आणि तयार करणाऱ्याचं चित्र वरती शिवबाबा. मग पुढे बाबा म्हणतात इस पर कॉन्ट्रास्ट दिखाया जाए, वह शंकराचार्य, यह है भगवान शिवाचार्य. मग बाबा म्हणतात दुसरं चित्र कोणतं, की संन्यास धर्म आणि बाबा काय शिकवताय. एकीकडे बाबा आणि एकीकडे संन्यास धर्म शिकवणारे शंकराचार्य, एकीकडे शंकराचार्य, एकीकडे शिवाचार्य, दोन्ही मधला फरक दाखवा त्या चित्रामध्ये. यह ज्ञान का सागर है. शिवाचार्य हमारा शिव बाबा ज्ञान का सागर है, उसी के पास सत्य ज्ञान है. शंकराचार्य ज्ञान सुनाने वाला ज्ञानवान है. शंकराचार्य ज्ञान सुनाने वाला, ज्ञान जे ज्ञान प्राप्त केलं त्याच्या बुद्धीमध्ये जे आलं त्या हिशोबाने ज्ञान सांगितलं. ज्ञान सुनाने वाला ज्ञानवान है. बाबा त्यांचा अपमान न करता स्थिति दाखवताय, लेवल दाखवताय कि मेरे पास ज्ञान का सागर है, मेरे पास सारा सत्य ज्ञान है, और शंकराचार्य जिन्होंने ये संन्यास चालू किया उनके पास
जो ज्ञान है वो ज्ञान सुनाते हैं, तो ज्ञानवान है त्या अर्थाने. मग ते ज्ञान, त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे, बाबा म्हणताय वह किस लिए ज्ञान सुनाते हैं, कशासाठी ज्ञान ऐकवता. हट योगी कर्म संन्यासी बनाने. कशासाठी ज्ञान ऐकवताय ते, कोणतंही ज्ञान असू दे त्यांच्याकडे, ज्ञान ऐकवण्याचा उद्देश काय, हट योगी कर्म संन्यासी बनाना. की संन्यासी बनल्याशिवाय आणि तुम्ही संसाराचा त्याग केल्याशिवाय तुम्ही प्रारब्ध बनवू नाही शकत. जन्म जन्मांतर तुम्हाला तपस्या करावी लागेल असं ते शिकवतात. संन्यास घ्यावा लागेल, घरातून निघून जावं लागेल, ये सिखाते हैं. उनका चित्र ही अलग है, उनका आसन अलग होता है, तो उनका भी चित्र बनाना चाहिए. हठयोगी आसन, गेरू कफनी, माथा मुड़ा हुआ, ऐसे चित्र दिखाने चाहिए. एकीकडे ते संन्यासीचं चित्र, एकीकडे शिवबाबा आणि राजयोगीचं चित्र. बाबा म्हणतात दोन्हीतला फरक दाखवा. ते काय करताय, आपण काय करताय, आपल्याकडून बाबा काय करवून घेतोय. दोन्ही मधला फरक, संन्याशांमधला, कोणतेही संन्यासी असू द्या, संन्यास आणि राजयोग, दोन्हीतला फरक बाबा म्हणताय तुम्ही स्पष्ट करा. तो कॉन्ट्रास्ट सिद्ध करना है. उन्हों का पुनर्जन्म यहाँ ही होता है. इन बातों पर विचार सागर मंथन कर तुम बहुत सेवा कर सकते हो. बाबा म्हणताय हा फरक. एक तर तुम्ही स्वतःच लक्षात घ्या की तुम्ही राजयोग करताय, त्याचा परिणाम भविष्यामध्ये राजाई तुम्ही करणार दुनियेवरती, आणि हे राजयोग शिकवणारा शिवबाबा आहे. मग संन्यास शिकवणारे जे आहेत त्यांचं ज्ञान कोणतं आहे आणि कुठपर्यंत ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात, याच्यावरती विचारसागर मंथन करा. आणि या पॉइंट्सच्या आधाराने बाबा म्हणताय तुम्ही सेवा करा, खूप सेवा करू शकता. संन्यास धर्म का चित्र बनाकर लिख देना चाहिए. शंकराचार्य द्वारा स्थापन किया हुआ हठ योग. कर्म संन्यास कब शुरू हुआ, कब पूरा होने वाला है, तुम कोई भी धर्म की तिथि संवत सहित आयु निकाल सकते हो. सबका मठ पंथ अथवा धर्म पूरा एक ही समय पर होता है. तो ऐसी बातों पर विचार सागर मंथन कर फिर एक्ट में आना चाहिए. कॉन्ट्रास्ट दिखाना है, फरक दाखवायचा आहे. दोन्ही मधला बाबा म्हणतात दोन्ही मधला फरक दाखवा. त्यांचं जे आहे त्याचं चित्र काढा कि संन्यास धर्म का चित्र बनाओ और उस पर लिख दो शंकराचार्य द्वारा स्थापन किया हुआ हठयोग कर्म संन्यास. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की हे कधीपासून सुरू झालं, शंकराचार्य कधी आले, तिथी तारीख आपण काढू शकतो, बघू शकतो, सगळं माहिती मिळून जाईल की शंकराचार्य कधी आले आणि त्यांनी संन्यास धर्म कधी स्थापन केला. असं प्रत्येक धर्माची तिथी तारीख काढू शकतो आपण, प्रत्येक जे द्वापर नंतर आले. देवी देवता धर्माचं कोणाला माहिती नाहीये, लेकिन ये सब इतिहास है द्वापर के बाद का. त्यामुळे कोणता धर्म कधी आला, कोणते धर्मस्थापक कधी आले, त्याची सगळी तिथी तारीख आपण काढू शकतो. आणि सगळ्यांची शेवटची जी वेळ आहे ती एकच आहे. सुरुवात वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या वेळी ती सुरू झाले. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या पद्धती धर्मामधल्या, जसं संन्यास धर्म, तर ते त्यांचं सुरू होण्याचा टायमिंग वेगळा आहे, पण समाप्तीची वेळ एकच आहे. जेव्हा बाबा येतो, संगमयुगामध्ये बाबा येतो, कलियुग समाप्त होतं, आणि त्यावेळेलाच हे सगळे जे द्वापर नंतर बनलेले धर्म आहे ते सगळे समाप्त होतात. तर बाबा म्हणतात सुरुवात प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण शेवट सगळ्यांचा एकाच वेळी होतो. वह शंकराचार्य की स्थापना, यह भगवान शिवाचार्य की स्थापना. यह राजयोग आधा कल्प चलता है. जो राजयोग बाबा शिकवता आपल्याला आणि त्या आधाराने जी दुनिया बनते, त्या आधाराने जो देवी देवता धर्म स्थापन होतो तो अर्धा कल्प, 2500 वर्ष ते चालतं आणि मग बाकीचं.
शिव बाबा आते ही तब है जबकि हठयोग का विनाश हो और राजयोग की स्थापना होनी है। तो ऐसे युक्ति से चित्र बनाने चाहिए। वह हठयोग द्वापर से कलयुग अंत तक चलता है। तो बाबा म्हणतात ये सब कुछ जो भी चल रहा है दुनिया में तो एका प्रकारे हठयोग आहे, जबरदस्ती आहे। आणि इथं बाबा आपल्याला शिकवतात सहज राजयोग। राजयोग की 21 जन्म राजधानी चलती है। फिर लिखना है वह है हठयोग, उसमें घर बार छोड़ना पड़ता है। इसमें सारी पुरानी सृष्टि का संन्यास करना पड़ता है। तर दोन्हीतला फरक बाबा म्हणतात अजून एक फरक त्यांना काय दाखवा, समजवा दुनियावाल्यांना कि वो जो हठयोग है उसमें घर बार छोड़ना पड़ता है। संन्यास लेकर संसार का पूरी तरीके से त्याग कर लेना पड़ता है। और इसमें बाबा म्हणता इसमें तुम अपने घर में रह के पुरानी सृष्टि का मन से बुद्धि से संन्यास करते हो। घर में भी अपना राजयोग और राजाई का चित्र देख नशा चढ़ेगा। तो बाबा म्हणताय तो आपला फोटो बनवून घ्या, तो फोटो घरामध्ये लावा। हम राजयोग कर रहे हैं, त्याचा परिणाम देवता बनणार आहे। एक तर आपला फोटो तिथे लावायचा आहे वरती, जो आहे जो देवताचं चित्र आहे ते जे बनवायचंय त्याच्यामध्ये एक तर आपला चेहरा वापरू शकतो आपण किंवा देवी देवतेचा चेहरा वापरू शकतो, काही पण कोणतंही, पण लक्षात तर राहील आपल्याला की हा राजयोगामुळे जे आपण ध्यान करतोय शिवबाबाचं त्यामुळे आपण देवता बनणार आहे, राजा बनणार आहे। तर हे चित्र बाबा म्हणताय घरामध्ये लावा तुम्ही, तर तुम्हाला नशा चढेल, नशा पण चढेल, निश्चय पण वाढेल आणि निर्माणता पण येईल, निर्माणता येईल। असं नाही की आपण देवता बनणार आहे तर मग त्याचा अहंकार, पण ते जेव्हा बघू आपण की आपण असं या स्थितीमध्ये राहतोय, निरहंकारी, निर्विकारी, निराकारी या स्थितीमध्ये राहतोय, म्हणून आपल्याला राजा मिळणार आहे। तर त्यामुळे आपण जे काही करतोय त्याचा अहंकार तर नाहीच राहणार, पण शुद्ध नशा राहील की मी उद्या जाऊन दुनियेवरती राज्य करणार आहे। का? कारण मी राजयोगाच्या मार्गावरती चालतोय, जो बाबा मला मार्ग दाखवतोय त्या मार्गावरती मी चालतोय आणि त्याची रिझल्ट ही होणार आहे की मी लक्ष्मीनारायण सारखा बनणार आहे आणि दुनियेवरती राज्य करणार आहे। तर आपल्यामध्ये अहंकार तर येणारच नाही, पण दिव्य गुणांची दिवसेंदिवस चांगल्या प्रकारची धारणा होईल। तर आपण बघायचंय कसं करता येईल ते चित्र। तो घर में भी अपना राजयोग और राजाई का चित्र देख नशा चढ़ेगा। तुमको देवताओं के चित्र को हाथ जोड़ने की दरकार नहीं है, तुम तो स्वयं वह बनते हो। तो सामने चित्र देख, खुशी का पारा चढ़ेगा और दिल दर्पण में अपना मुंह भी देखेंगे। हम ऐसे श्री नारायण को व श्री लक्ष्मी को वरने के लायक है। बाबा म्हणते तुमचं चित्र बनवून घ्या तुम्ही आणि विचार करा, समोर चित्र बघून तुम्हाला एक तर आनंदाची स्थिती राहील की मैं ये बनने वाला हूं, आणि दुसरं चेकिंग पण होत राहील की मी तसं बनलोय का, त्या लेव्हलला पोहोचणे इतके गुण माझ्यामध्ये आले का, मग काय कमी आहे ती भरून काढायची। ते चित्र बघितल्यावर तो उद्देश स्पष्ट असल्यावर मग आपण ती कमी पण भरून काढू आणि आनंदाची स्थिती राहील। दुसरं बाबा म्हणताय दुनियावाले काय करतात की मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहे, मंदिरं बनवून ठेवलेले आहे, तिथं जाऊन हात जोडतात, दर्शन करतात आणि झालं त्यांची भक्ती ती, किंवा जे काही प्रोसिजर सांगितलेली पूजा आराधना जे काही सांगितलेले पूजा आरती, पण स्वतःमध्ये ते गुण आपल्याला आणायचे, ते आपल्यामध्ये जागृत करायचे आणि त्याच्यासाठी वरच्याकडून ताकद घ्यायची, ते राहिलेलं नाहीये, हात जोडून मोकळे होऊन जातात। तो बाबा म्हणतात तुम्हें वो नहीं करना है, तुम्हें अपना ही चित्र बना लो और ये पक्का करो कि मुझे ऐसा बनना है, मैं ऐसा बन रहा हूं। आणि कोणतेही चित्र बघू, कोणतीही मूर्ती बघू, कोणतेही मंदिर बघू, आपण आपल्याला क्लियर राहील कि इन्होंने ये जो गुण आए हैं इनके अंदर, इन्होंने तपस्या की है, राजयोग का अभ्यास किया है, मुझे भी ऐसे करना है, मुझे भी ऐसा बनना है। तो उद्देश लगेच स्पष्ट झाला पाहिजे आपल्या बुद्धीमध्ये कि मुझे ऐसा बनना है, ये मेरी यादगार है, मैं बना था 5000 साल पहले,
मेरी यादगार आहे. हात जोडायचे आणि संपलं. हे नाही, भक्ती मार्गवाल्यांना त्यामुळेच ते सोपं वाटतं. करायचं काहीच नाहीये. बस मंदिरात जायचंय, ते जे गुरु सांगतील ते करायचंय, ते पूजा अर्चा करायची, संपलं. लेकिन मुझे वो गुण अपने अंदर धारण करने हैं, उस दिव्यता को मुझे अपने अंदर लाना है और वो तुरंत करना है. त्यांच्या बुद्धीमध्ये असलं जरी तरी ते होऊन जाईल ऑटोमॅटिक असं त्यांना वाटतं की आपल्याला त्याच्यासाठी काही पुरुषार्थ करायची आवश्यकता नाहीये. गुण आणण्यासाठी गुरूंचं प्रवचन ऐकायचं, तेवढ्यापुरतं तेवढं ऐकायचं, झालं, संपलं. त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं कसं आहे, तर राजयोगाच्या अभ्यासाद्वारे संपूर्ण विश्वाचा जो मालक आहे त्याच्याशी कनेक्शन कसं जोडायचं आहे आणि त्याच्याकडून ती ताकद प्राप्त करून पुन्हा आपली चार्जिंग कशी करून घ्यायची, हे त्यांच्या बुद्धीमध्येच नाहीये. आणि म्हणून बाबा म्हणते, तुम्ही जे केलं भक्ती मार्गामध्ये, तुम्ही हात जोडलेले, मी तुम्हाला त्यावेळेस नाही थांबवलं, पण आता नुसतं हात जोडून काही फायदा नाही. जे करायचं, जितक्या वेळेला हात, त्याचे अनगिनत वेळा तुम्ही हात जोडलेले, पाय पडलेले, पूजा केलेली, आरत्या केलेल्या, जे जे काही करायचं ते सगळं तुमचं करून झालेलं आहे. बाबा म्हणते, अभी तुम्हें हात जोडने की दरकार नहीं है. ते दाखवण्यासाठी भलेही आपण पुढे करू शकतो हात, पण बुद्धीमध्ये हा उद्देश स्पष्ट असला पाहिजे कि मुझे ऐसा बनना है और मेरा ही यादगार है, मेरी ही मूर्ति बनी हुई है और ये लोग मेरी उस संगम युग की स्थिति की पूजा कर रहे हैं. मैं जैसा संगम युग में फाइनल स्टेज पर बना था, उसकी पूजा ये सब आत्माएं कर रहे हैं, उसकी ही आराधना चल रही है. तो मुझे फिर से 5000 साल के बाद वैसा बनना है. हर 5000 साल के बाद मैं राजयोग के मार्ग पर आता हूं. बाबा मुझे राजयोगी बनाता है और राजयोगी से मैं राजा बन जाता हूं, दिव्यता आ जाती है मेरे अंदर. तो मुझे ये पुरुषार्थ करना है. मला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचंय, त्या लेव्हलला मला पोहोचायचंय. भक्तीच्या खूप पुढचा हा टप्पा आहे. जो योग में रह विकर्म विनाश करते हैं, वही इतना ऊंच पद पा सकते हैं. यह है भविष्य के लिए पढ़ाई, और सब पढ़ाइयाँ होती है इस दुनिया, इस जन्म के लिए. तुम्हारी भविष्य के लिए पढ़ाई है, यह बुद्धि में रहना चाहिए. मित्र संबंधियों आदि को चित्र पर समझाने से वह बहुत खुश होंगे. उन पर भी रहम करना है. फिर कोई समझे न समझे, अपना काम है हर एक को समझाना. हमको भगवान राजयोग सिखाते हैं, सिवाय उनके और कोई राजयोग से लक्ष्मी नारायण बना नहीं सकता. तो चित्र देखने से खुशी का पारा चढ़ेगा. तो बाबा म्हणता है कि अपने मित्र संबंधियों पर भी रहम करो, उनको भी समझाओ. समझे न समझे, बाबा म्हणता है अपना काम है समझाना. बाकी त्याचं भाग्य, त्याचं नशीब, त्याची बुद्धी, त्याचे विचार. लेकिन अपना काम है उनको समझाना. आणि समजवायचे खूप आत्मविश्वासाने, खूप आनंदाने. तो बाबा म्हणता है सुनते सुनते उनका भी खुशी का पारा चढ़ जाएगा, उन्हें खुशी मिलेगी. मग पुरुषार्थ त्यांचा प्रश्न आहे पुढचा. मनुष्य नौकरी पर जाते हैं तो रास्ते में कहाँ मंदिर देखते हैं तो हाथ जोड़ते हैं. वह है भक्ति. तुमको तो ज्ञान है, हम यह है. बाबा म्हणता है कि वो तुम्हें हाथ जोड़ते हैं. कहीं भी जाते हैं, तुम्हारा मंदिर देखते हैं, तुम्हें हाथ जोड़ते हैं. क्यों? क्योंकि तुम इतने ऊंचे बने थे, इतनी लेवल तुम्हारी हुई थी, इतनी दिव्यता तुम्हारे अंदर थी, उसको वो हाथ जोड़ते हैं. तुम्हारे बुद्धि में क्लियर है, हम ही ये हैं, हम ही ये हैं जिसकी मूर्ति बनी हुई है. तो हमें फिर से वो अपना पार्ट रिपीट करना है. हम जगदम्बा के बच्चे हैं. जगदम्बा नर से नारायण बनाने का कर्तव्य करती है. हम ब्रह्मा बाबा के भी बच्चे हैं, शिव बाबा के भी बच्चे हैं, जगदम्बा के भी बच्चे हैं, क्योंकि उसने बच्चों की पालना की है. तो
बाबा म्हणताय जगदंबा नर से नारायण बनाने का कर्तव्य करती है, तुम भी करते हो ना, तुम भी मास्टर जगदंबा हो ना। तो बाबा म्हणताय जगदंबा के बच्चे तुम मास्टर जगदंबा हो। मम्मांनी जे कर्तव्य पार पाडलं नर से नारायण बनाने का, बाबा म्हणताय उसको अकेले को थोड़ी ठेका दिया है मैंने, तुम सबको ये कॉन्ट्रैक्ट लेना है, तुम सबको ये ठेका उठाना है कि हमें भी सभी मनुष्यों को नर से नारायण बनाना है, उनको ये रास्ता दिखाना है, उनको इस रास्ते पर चलने के लिए प्रेरणा देनी है, उन्हें इस रास्ते पर किसी न किसी तरीके से लेकर आना है, त्यांना घेऊन यायचं या रस्त्यावर, त्यांचं भाग्य पुढे त्यांना घेऊन जाईल। पण आपण आपलं कर्तव्य करायचं, आपण निमित्त बनायचंय। तो हम बाबांनी नवीन टाइटल दिलं आपल्याला, तुम मास्टर जगदंबा हो। बच्चा जो असतो त्याला मास्टर म्हणतात इंग्लिश मध्ये। तो हम जगदंबा के पुत्र मास्टर जगदंबा, जो जगदंबा का कर्तव्य वही हमारा कर्तव्य। तुम्हारा यादगार मंदिर भी है, तुम चैतन्य यहां बैठे हो, समझानी ऐसी क्लियर हो जो मनुष्य समझे। देलवाड़ा मंदिर भी कितना अच्छा यादगार बना हुआ है, नीचे तपस्या के चित्र, ऊपर में वैकुंठ बनाया है, कैसा अच्छा मंदिर बना हुआ है। तो यह चित्र बनाकर अपने दफ्तर में भी रख सकते हो, जिससे यह स्मृति आएगी। बाबा म्हणता है देलवाड़ा मंदिर में कितना अच्छा यादगार बना हुआ है, कितना अच्छा मंदिर है, कितनी अच्छी मूर्तियां हैं, तुम्हारा यादगार है, तुम अब अपना चित्र बनाओ। बोलता है अपना चित्र बनाओ, घर में रखो, ऑफिस में रखो, दुकान में रखो, तो क्लियर रहेगा मुझे ऐसा बनना है। करू आपण, एक बनवू, एखाद्याचा फोटो बनवू आपण, आणि नंतर मग त्या हिशोबाने आपण बाकी ज्यांना इच्छा आहे ते बनवून घेतील, बघू आपण कसं करता येईल ते। कारण आज बाबांनी बऱ्याच वेळेला तीच गोष्ट रिपीट केली की हे खूप महत्वाचं आहे। आता तुम्ही आतापर्यंत मंदिराच्या मूर्त्यांना हात जोडत आले, आता स्वतःचं चित्र बनवा, उद्देश बुद्धीमध्ये ठेवा, मुझे ऐसा बनना है। तो यह चित्र बनाकर अपने दफ्तर में भी रख सकते हो, जिससे यह स्मृति आएगी। मनमना भव और स्वदर्शन चक्र की भी स्मृति आएगी। शिव बाबा हमको यह पढ़ाते हैं, फिर हम यह राजा रानी बनेंगे। बुद्धीमध्ये ते चित्र जर असेल, ते चित्र असेल तर बुद्धीमध्ये काय येईल? बाबा म्हणताय आठवण येईल तुम्हाला। कशा कशाची आठवण येईल? मनमना भव, मुझे बाबा को याद करना है, बाबा की याद से मैं ऐसा बनूंगा। स्वदर्शन चक्र, कि मैं कौन था, फिर मैं कहां पर आया, प्रवास करत करत मी संगम युगामध्ये पोहोचलो, संगम युगामधून मला सतयुगामध्ये जायचंय। मनमना भव भी स्मृति में आएगा, स्वदर्शन चक्र भी स्मृति में आएगा, आणि शिव बाबा हमको यह पढ़ाते हैं, फिर हम यह राजा रानी बनेंगे। हे बुद्धीमध्ये राहील की हम विद्यार्थी है, बाबा से सीख रहे हैं। आप ही चित्र बनाए, अपने को सावधान करते रहो। तर हे फक्त बाबा म्हणताय याच्यासाठी नाही की तुमची स्वतःची महिमा करायची, तुमची स्वतःची बढाई करायची। बाबा म्हणताय कि अपना ही चित्र बनाकर अपने को सावधान करते रहो। ते तर समोर दिसेल तर उद्देश स्पष्ट राहील, आपल्याला आनंद राहील, नशा राहील, आणि त्याच्यासोबत स्वतः अपन सावधान पण राहू। मुझे ऐसा बनना है, मैं क्या कर रहा हूं अभी, मुझे तो ये बनना है। तो अपने आप को सावधान करने के लिए भी ये अपना चित्र बनाना जरूरी है। हम पुजारी से सो पूज्य बनते हैं 21 जन्मों के लिए। तो चित्र से अपनी भी सेवा होगी, दूसरे को भी समझाने की सेवा होगी। तर बाबा म्हणताय तुमची स्वतःची सेवा होऊन जाईल, कारण तुम्ही सावधान स्थितीमध्ये ठेवाल स्वतःला, आनंद राहील, नशा चढलेला राहील, आणि तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगू शकता की आम्ही हा राजयोगचा अभ्यास करतोय आणि त्याचा परिणाम हा असा होणार आहे, आम्ही देवता बनणार आहे। तुम्ही पण राजयोगचा अभ्यास करा, तुम्ही पण देवता बनू शकता। ऐसे बच्चों पर बाप भी राजी रहेगा। बाबा म्हणताय तुम्ही असं करा, जे मी सांगतोय तर मी तुमच्यावरती खुश राहील, राजी राहील। बच्चे फॉलो नहीं करेंगे, सपूत नहीं बनेंगे तो बाप नाराज होगा। तर बाबा म्हणते फोटो बनवायचंच आहे तुम्हाला, नाही तर मी नाराज होऊन जाईल। बाबा तर कधी नाराज होत नाही,
पण बाबा म्हणताय मी सांगतोय, तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तो तुम्ही करा. कहेंगे बच्चे अपने ऊपर अकृपा करते हैं. बाप के बताए हुए रास्ते पर नहीं चलने से पद भ्रष्ट हो जाएगा. तो ऐसे ऐसे चित्रों से भी तुमको बहुत अच्छी मदद मिलेगी. पुरुषार्थाची स्पीड वाढवण्यासाठी खूप चांगली युक्ती बाबांनी ही सांगितली. खूप चांगली युक्ती आहे, पक्क राहील आपल्याला. आपण धन्यता याच्यामध्ये मानत होतो की मूर्ती दिसली त्याच्या समोर हात जोडायचे, पाय पडायचे, आणि त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी किती दूर दूर पर्यंत जातात लोक पण आणि आपण पण जायचं. किती खडतर मार्गावरून गेलेलो आहे. आता अंतिम समय आलेला आहे म्हणून सगळं पॉश पॉश झालेलं आहे तीर्थयात्रा पण पहिले आपण किती कठीण तपस्या केलेली आहे. डोंगरावरती चढून चढून गेलो, तिथं ती मूर्ती, 2 मिनिटं दर्शन घेतलं, परत रिटर्न. ये सब कुछ हमने किया है. बाबा म्हणता है अभी कुछ भी नहीं करना है, वो कुछ करने की जरूरत नहीं है. अपना उद्देश्य स्पष्ट रखो अपनी बुद्धि में कि तुम्हें ये बनना है, तुम्हें ऐसा बनना है. या चित्रामुळे बाबा म्हणताय तुम्हाला चांगली मदत मिळेल, तुम्ही चांगला पुरुषार्थ करू शकाल, तुम्ही त्या लेवलचे बनू शकाल. तुम बहुत अच्छी रीति इसको समझा सकेंगे. बाबा म्हणताय ये चित्र बना लो, बहुत अच्छी रीति से तुम किसी को भी समझा सकेंगे. राजयोगाचा परिणाम तुम्ही सांगू शकता. वह है हठयोग, यह है राजयोग. वह गुरु लोग तो यह राजयोग सिखला न सके. हम बेहद के सन्यासी है. सन्यास का अर्थ ही है 5 विकारों का सन्यास. वह पवित्र बनते हैं जंगल में जाकर. हम गृहस्थ व्यवहार में रहते हुए कमल फूल समान पवित्र रहते हैं. इसलिए यह अलंकार विष्णु को दिखाते हैं. हम ऐसे बनते हैं. समझाने में बड़ी अच्छी चतुराई चाहिए. बाप भी चतुर है ना. बाबा म्हणतात चतुराई से समजाना है. असं नाही की समोरच्याचा अपमान करून तुम्हाला समजून सांगायचंय. कोणती गोष्ट कोणालाही समजून सांगायची आहे तर चतुराईनी, युक्तीने, समोरच्याचा मान ठेवून, त्याच्या सन्मानाला, त्याच्या ज्या मान्यता आहे त्याला ठेस पोचणार नाही असं तुम्ही नम्रतेने बोलायचं. आपल्याकडे सत्य आहे, सत्य त्यांच्याकडे नाहीये, कोणाकडेच नाहीये सत्य, पण आपल्याला ते नम्रतेने सांगायचंय, चतुराईनी सांगायचंय, युक्तीने सांगायचंय. तुम्हें फिर दैवी गुण भी धारण करने हैं. बहुत स्वीट टेम्पर, बहुत स्वीट टेम्पर होना चाहिए. म्हणजे खूप गोड बोलायचे, गोड बनवायचे स्वतःला. बाप के टेम्पर को देखो कितना प्यारा है. बाबांचा स्वभाव बघा किती गोड आहे बाबा. भल उनको कालों का काल भी कहते हैं, परंतु वह कड़ा थोड़ी है. कालों का काल है. शिव बाबा सबको लेने के लिए आया है. कालों का काल कहते हैं, उसे महाकाल कहते हैं. पण जेव्हा आपण ब्रह्मा बाबांना बघतो, जेव्हा दादींना बघतो, त्यांच्यामध्ये बाबा आलेला बघतो, दूर दूर पर्यंत आपण तसं विचार नाही करू शकत की महाकाल बैठा हुआ है. बिलकुल गोड स्थिती. इशारा द्यायचा आहे, वॉर्निंग द्यायची आहे, काही सावधानी द्यायची आहे, तरी बाबा गोड भाषेमध्ये, एकदम प्रेमळ स्वरूपामध्येच ते सगळं सांगतो. तो बाबा म्हणतात तुम भी ऐसे बन जाओ, बहुत मीठे बन जाओ, बहुत प्यारे बन जाओ. भल उनको कालों का काल भी कहते, परंतु वह कड़ा थोड़ी है. वह तो समझाते हैं, मैं आकर सबको ले जाता हूं. इसमें डरने की तो कोई बात ही नहीं. तुम बच्चों को गुल गुल फूल बनना है श्रीमत पर. तुम सब आत्माओं को भी पुराना शरीर छुड़ाए वापिस ले जाऊंगा. बाबा म्हणता मैं लेने आया हूं तुमको, इसमें डरने की क्या बात है. अपने घर में लेने के लिए आया हूं. शरीर तर असं नाही की तुम्ही शरीर तुमचं कायमचं परमनंट शरीर आहे आणि ते शरीर मग तुमचं सुटून जाणार आहे, तुम्हाला मी कुठेतरी घेऊन जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी, भयानक ठिकाणी. बाबा म्हणताय अपने घर में ले चलने के लिए आया हूं. ये शरीर तो यहां लिया, यहां ही छोड़ना है. तुम आत्माएं फूल जैसी बनती हो. फूल जैसा मैं तुम्हें बनाता हूं, पवित्र बनाता हूं, दिव्यता लाता हूं तुम्हारे अंदर, और फिर तुम अपने घर चलते हो. इसमें डरने की क्या बात है. तो ड्रामा अनुसार तुमको जाना ही है. तुमको अब ऐसे कर्म सिखलाता हूं जो कर्म कूटना न पड़े,
फिर तुम सबको ले जाता हूं। बाबा म्हणता है लेने आया हूं, मैं तुम्हें लेने आया हूं, ले जाऊंगा सबको, लेकिन ले जाने के पहले तुम्हें ऐसे कर्म सिखलाता हूं जो कर्म कूटना न पड़े, फिर तुम सबको ले जाता हूं। पहले शिकवतो बाबा म्हणताय, तुम्हाला तयार करतो, फुलासारखं बनवतो, तुम्हाला असे कर्म शिकवतो की ज्यामुळे तुमचे कर्माचे हिशोब बनणार नाही, पाप होणार नाही तुमच्याकडून, आणि त्यामुळे कर्मभोग येणार नाही, कर्म कूटना न पडे। 2500 वर्ष कर्मभोग किंचित सुद्धा नहीं आपल्याला, 2500 वर्ष। तो उसके लिए बाबा म्हणता है मैं आते ही तुम्हें नहीं लेकर जाता हूं, मैं आता हूं, तुम्हें ऐसे कर्म सिखलाता हूं, श्रेष्ठ कर्म, दिव्य कर्म शिकवतो, कसं विचार ठेवायचे, कशी भावना ठेवायची, कसं बोलायचंय, कसे कर्म करायचे, देवी देवता कसे राहत होते तसं तुम्हाला राहायचंय, ते सगळं बाबा शिकवतो। आतली सेटिंग बदलवतो आपली, जी द्वापरमध्ये चेंज झाली, उलटी झाली, ती सेटिंग बदलतो, पुन्हा पहिल्यासारखं करतो, पुन्हा रिसेट करतो आपल्याला, पुन्हा ते जी त्याला मोबाईलमध्ये काय असतं फॅक्टरी मोड, हे सगळं जे जे काही आलेलं असतं त्या, समजा एखाद्या वेळेला आपण सगळं डिलीट करायचं आपल्याला, काही प्रॉब्लेम आलेला आहे मोबाईलमध्ये, तर काय करतात मोबाईल तिकडे घेऊन गेल्यावर ते काय म्हणतात आता याला रिसेट करावं लागेल, फॅक्टरी मोडवर न्यावं लागेल, जसं फॅक्टरीमध्ये तो बनून आला होता तसं त्याला करावं लागेल, जे जे बाहेरून तुम्ही याच्यामध्ये घेतलेले ते सगळं काढून टाकावं लागेल, रिसेट करावं लागेल, मग त्याच्यामधून सगळा डाटा गायब होऊन जातो जो आपण नंतर भरलेला आहे, आणि मोबाईल आणताना जी स्थिती होती त्याची ती पहिल्यासारखी होऊन जाते फॅक्टरी रिसेट केल्यावर। तर बाबा पण आपण जसं त्या फॅक्टरीमधून इथं आलेलो आहे तसं पुन्हा संगमयुगामध्ये आपल्याला बनवतो, आपल्यामध्ये जे जे काही कचरा आलेला आहे, जे जे काही आपण भरलेलं आहे आपल्यामध्ये, ते सगळं डिलीट करून टाकतो आणि पुन्हा आपल्याला पहिल्यासारखं बनवतो, आणि मग घरी घेऊन जातो, घरी नंतर घेऊन जातो तो, जेव्हा आपण पहिल्यासारखे बनतो त्यावेळेला। तर त्यासाठी त्यांनी हा वेळ दिलेला आहे सगळं। यह भी बताएंगे कैसे जाते हैं, कौन रहते हैं, आगे जब नजदीक होंगे तो सब बताएंगे, जब तक जीते हैं नई नई युक्तियां समझाते रहेंगे, बाप के डायरेक्शन पर अमल होता है तो बाप को खुशी होती है। बाबा म्हणते हैं लास्ट तक मैं समझाता रहूंगा, कुछ कुछ बातें अभी समझानी बाकी है, लास्ट तक समझाता रहूंगा। सिखाना बंद हो गया बाबा का, अभी बाबा आता नहीं है शरीर में, लेकिन अभी भी संदेश आते हैं। गुरुवारी जेव्हा भोग लावला जातो किंवा काही निमित्ताने भोग लावला जातो, संदेशची बहीण वतनमध्ये जातात आणि संदेश घेऊन येतात बाबांकडून, तर त्या युक्त्या तर शेवटपर्यंत चालू राहणार आहे। ते जे काही इशारे द्यायचे बाबांना ते बाबा त्या संदेशींच्या माध्यमातून आपल्याला देत राहील, जे जे आवश्यक आहे ते सगळं आपल्याला माहित होऊन जाईल। तो बाबा म्हणते बाप के डायरेक्शन पर अमल होता है तो बाप को खुशी होती है, सबकी सेवा में मदद मिलेगी, सबको सेवा में मदद मिलेगी, खुशी का पारा चढ़ेगा। बाबा युक्तियां तो बहुत बताते हैं, बड़े चित्र भी बनाए, सेंटर पर तुम रख सकते हो तो मनुष्य कॉन्ट्रास्ट देखे। अच्छा, मीठे मीठे सिक्के लदे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बच्चों को रूहानी बाप की नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, अपना मिजाज बहुत स्वीट यानी मीठा बनाना है, श्रीमत पर बाप समान प्यारा बन स्वयं को गुल गुल फूल बनाना है, अपने ऊपर आपे ही कृपा करनी है, अपने को सावधान करने के लिए एम ऑब्जेक्ट को सामने रखना है, मित्र संबंधियों पर भी रहम करना है। वरदान, तीर्थ स्थान की स्मृति द्वारा सर्व पापों से मुक्त होने वाले पुण्य आत्मा भव। मधुबन महान तीर्थ है। भक्ति मार्ग में मानते हैं कि तीर्थ स्थान पर जाने से पाप खत्म हो जाते हैं, लेकिन इसका प्रैक्टिकल अनुभव तुम बच्चे अभी करते हो कि इस महान तीर्थ स्थान पर आने से पुण्य आत्मा बन जाते हैं। बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये फक्त मान्यता आहे, तीर्थस्थानावर गेलं की पाप संपून जातं आपलं, लेकिन हम अनुभव करते हैं
हम जब मधुबन में जाते हैं, बहुत अच्छी रीति से तैयार होकर मधुबन में जाते हैं, तो हमें अनुभव होता है हम हलके हो गए हैं. तर त्या स्थितीमध्ये ते जे वातावरण आहे तिथलं, ते वातावरण आपल्याला बदलून टाकतं आतमधून. आतले आपले बरेचसे पापकर्म तिथं जाऊन भस्म होतात. आणि मेन म्हणजे एकदा जरी जाऊन आलो आपण मधुबनला, तरी आपल्याला रस्ता मिळतो पुण्यात्मा बनण्याचा. तर प्रत्येकाने एकदा तरी मधुबनला जाऊन यायला पाहिजे. जे नाही गेलेले त्यांनाही आपण सांगायचं की एक बार तो मधुबन चलो. तो मधुबन में जाने से बाबा म्हणता है कि अनुभव होता है कि पुण्यात्मा बन रहे हैं, हम बन जाते हैं, वो रास्ता मिल जाता है. मग आपण प्रत्येक वेळेला तर मधुबनला जाऊ शकत नाही, मधुबन मध्ये जाऊन राहू शकत नाही. तर बाबा म्हणतात यह तीर्थ स्थान की स्मृति अनेक समस्याओं से पार कर देती है. यह तीर्थ स्थान की स्मृति, जाना अलग बात है. पुढचं काय विषय त्याचा? स्मृती. त्या आठवणीमध्ये आपण जसं मधुबनमध्ये पोहोचलेलो आहे, आपण मधुबन मेन मधुबन कोणतं आहे? पांडव भवन. नंतर मग शांतिवन आहे. मेन मधुबन ज्याला म्हणतात ते पांडव भवन. जे आता यादगार आहे मोठ्या नंदीची, आणि शांतिवन यादगार आहे छोट्या नंदीची. मेन तसं म्हणता येईल आपल्याला. तर आपल्याला इथं जरी आपण आहे तरी मधुबन आठवायचे, तिथले व्हायब्रेशन घ्यायचे की आपण तिथं बाबाच्या कमऱ्यामध्ये, बाबाच्या कुटियामध्ये बसलेलो आहे, हिस्ट्री हॉलमध्ये बसलेलो आहे, शांतीस्तंभच्या जवळ बसलेलो आहे, त्या एरियामध्ये पांडव भवनच्या. त्याच्यानंतर आपण शांतिवनमध्ये बघू शकतो गुलजार दादींचा अव्यक्त लोक आहे, तपस्या धाम आहे, शक्तिस्तंभ आहे. तर जानकी दादींचा प्रकाश स्तंभ आहे. तर बाबांचा कमरा आहे तिथला पॉवरफुल डायमंड हॉलच्या मागचा. आपण तिथला अनुभव करू शकतो. ये तीर्थस्थान बाबा ने हमारे लिए बनाए हैं और दुनिया में सबका भला होने वाला है उस तीर्थस्थान पर जाने से. लेकिन हमें वो अनुभव है डायरेक्ट. तर आपण इथं राहून सुद्धा त्याची जर आठवण करू की मी तिथं बसलेलो आहे आणि बाबांचे व्हायब्रेशन माझ्यामध्ये येत आहे, बाबांच्या जवळ मी आहे, त्या स्थितीमध्ये बिलकुल. तो वो जो स्थान है, वो तीर्थ स्थान की जो स्मृति है, अनेक समस्याओं से बाबा म्हणता है पार कर देती है. अनेक समस्या तुमच्या मिटून जातील. समस्या आली, प्रॉब्लेम आला असं समजा, पांडव भवनमध्ये बाबांच्या कमऱ्यामध्ये बसलेलो आहे मी, बाबांच्या कुटियामध्ये, आणि बाबांना ती समस्या सांगतो, बाबा ऐसा ऐसा हुआ. तो एक तर त्या समस्येचा आपल्याला लोड येणार नाही, आपण हलके हलके होऊन जाऊ. भले समस्या राहील पण आपण हलके होऊन जाऊ, आणि आपलं अजून ते ड्राम्यानुसार मग ती समस्येपासून पण मुक्त होऊन जाऊ, डायरेक्ट पण मुक्त होऊन जाऊ, आणि एक तर मन बुद्धीमधून ती समस्या निघून जाईल. दोन्ही होऊ शकतं. लेकिन बाबा म्हणताय उस स्मृति में रहो. तो यह तीर्थ स्थान की स्मृति अनेक समस्याओं से पार कर देती है. यह स्मृति भी एक ताबीज का काम करती है. ताबीज ते देतात कोणाकडे गेल्यानंतर फकीर लोग कि ये ताबीज पहन लो सब ठीक हो जाएगा. तो बाबा म्हणते ये स्मृती ताबीज आहे तुम्हारे लिए. काही गरज नाही कुठला ताबीज कोणाकडून काही घ्यायची. मुझे याद करो, समस्या है, मन नहीं लग रहा है, योग नहीं लग रहा है, खुद को समझो मैं पांडव भवन में बैठा हूं, उस तीर्थ स्थान पर हूं, अव्यक्त लोक में हूं गुलजार दादी के. बाबा म्हणता है ताबीज का काम करेगी, समस्या से मुक्त हो जाएंगे तुम. पण तो तेवढा निश्चय पाहिजे आणि तेवढं प्रेम पाहिजे. कोई भी बात हो, यहाँ के वातावरण को याद करने से सुख शांति के झूले में झूलने लगेंगे. वरदान देतोय बाबा. बाबा म्हणता है कोई भी बात हो, यहाँ के वातावरण को याद करने से सुख शांति के झूले में झूलने लगेंगे. कोणती गोष्टी उद्या टेन्शन आलेलं आहे, दुःख आहे, अशांती आहे, प्रॉब्लेम आहे, बाबा म्हणतात यहाँ के वातावरण को याद करो. तिथं ते कमऱ्यामध्ये जाऊन ते बसणं, बाबांच्या सोबत योग लावणं, बोलणं, ते तर आहेच, पण त्याच्याही पुढची गोष्ट की फक्त त्या वातावरणाची आठवण करा. आपण पोहोचलेलो तिथं मधुबनच्या प्रांगणामध्ये, तिथं आहे,
बाबा म्हणता इस वातावरण को भी याद करेंगे कि मैं जैसे वहां पर हूं, तो बाबा म्हणता सुख शांति के झूले में झूलने लगेंगे। तो इस धरनी पर आना भी बहुत बड़ा भाग्य है। ज्यांचं भाग्य आहे ते पोहोचतात, त्यांचं एकदा तरी मधुबन होतं। स्लोगन, रमता योगी बनना है तो नॉलेज और अनुभव की डबल अथॉरिटी वाले बनो। रमता योगी म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो मस्त फकीर, कशाची चिंता नाही, बिलकुल वैराग्य, कुठे अटकलेला नाही आणि बिलकुल उडती स्थिती। तो बनना है, वैसा बनना है, बेफिक्र बनना है, वैराग्य की स्थिति में रहना है, तो नॉलेज और अनुभव की डबल अथॉरिटी वाले बनो। ज्ञान बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे धारण करायचंय आणि प्रॅक्टिकल मध्ये त्याचा अनुभव करायचा, तर मग आपली ती स्थिती होऊन जाईल, मस्त स्थिती होऊन जाईल। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो।